नमस्कार मित्रांनो. आंतरराष्ट्रीय न्यायालयातले अर्धवट वकील सरोदे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. बातम्यांवर विश्वास ठेवावा तर त्यांना दंडही आकारलेला आहे. पण सरोदे यांचं म्हणणं आहे तो दंड त्यांना आकारलेला नाही, दुसऱ्या कोणाला तरी आकारलेला आहे. पण आता विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न आहेच, कारण याच्या आधी पण त्यांची सनद रद्द करण्यात आली होती काहीतरी अपशब्द बरळल्याबद्दल. पण मला प्रश्न पडतो, 10 वेळा आपटी खाल्लेल्या वकिलाला नेमायची मनसेला किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना गरज काय? जे कधी जिंकणारच नाही आहेत हे स्पष्टपणे दिसतंय, माहिती आहे. त्यांना आपलं वकीलपत्र द्यायचं कशाला? मुद्दा काय आहे तर या महापालिका निवडणुकांमध्ये 67 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेतल्यानंतर त्या प्रभागांमध्ये किंवा त्या वॉर्डमध्ये फक्त एकच उमेदवार राहिला आणि त्यात मुख्यतः भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. आणि त्यामुळे असे आरोप करण्यात आले की भाजपाने आणि महायुतीने साम दाम दंड भेद वापरून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावलेले आहेत. त्याच्यावरनं उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, बाकीचे काँग्रेसचे नेते यांनी ठणठणाट केला की बघा देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. उमेदवारी अर्जच जर कोणी भरला नाही तर मग निवडणूक कशाला घ्यायची? आणि त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगावरही आरोप केले की निवडणूक आयोग देखील कसलीही छाननी न करता अशा प्रकारे उमेदवार विजयी घोषित कसं करतो. मुख्यतः निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून सांगितलं की आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर विश्वास नाही आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने चौकशी करण्यापेक्षा न्यायालयाने या सगळ्याची चौकशी करावी आणि ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मतदान न घेता ती निवडणूक एका प्रकारे तहकूब करावी, निकालानंतर निवडणूक घेण्यात यावी. हे सांगताना त्यांचा तर्क असा होता की निवडणुकीमध्ये मतदारांना जर कोणताही उमेदवार पसंत नसेल तर त्यांना नोटा वापरण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा एकच उमेदवार असतो आणि जर निवडणूक झालीच नाही तर मग नोटा वापरण्याचा अधिकार, जो मौलिक अधिकार आहे, त्याच्यापासून सामान्य लोक, सामान्य मतदार मुक्तात. आणि त्यामुळे पहिली पायरी होती की निवडणूक घ्यावी. आणि त्यामुळे 2 पर्याय असेल की एक पर्याय म्हणजे महायुतीचा किंवा भाजपचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार आणि दुसरा पर्याय नोटा. आणि त्याच्यामध्ये जर नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली तर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी वगैरे. पण हे करताना यांना निवडणुकीचं साधं गणित कळलं नव्हतं, किंबहुना कळलं होतं पण वळलं नव्हतं. कारण ये न केन प्रकारेनं स्वतःचे कपडे फाडून, स्वतःचं नाक कापून निवडणुकात विघ्न आणणं हे एकमेव काम या लोकांना होतं. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरकारकडनं नेहमी प्रयत्न केला जातो. अनेक स्थानिक पुढारी असतात, ते प्रयत्न करतात की ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. कारण अनेकदा जे तारतम्य शहरातल्या मतदारांमध्ये असतं ते ग्रामीण भागात नसतं. तिथे निवडणुकीच्या निमित्ताने निकोप स्पर्धेच्या जी वैरभाव निर्माण होतो आणि त्या वैरातनं ग्रामीण भागामध्ये पंचायत स्तरावर कामच केलं जाऊ शकत नाही. कारण 2 वेगवेगळ्या गटाचे सदस्य निवडून आले की हा त्याला काम करून देत नाही, तो त्याला काम करून देत नाही. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तंटामुक्त गाव आणि त्या तंटामुक्त गावात एकमताने निवड व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले जातात. मग तिकडे मौलिक अधिकारांचं हनन होत नाही का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की आत्तापर्यंत देशात हजारो उमेदवार बिनविरोध निवडले गेलेले आहेत. याची सुरुवात अगदी देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे 1952च्या निवडणुकीपासून झाली. आणि याच्यात जर सगळ्यात जास्त संख्या कोणाची असेल तर ती काँग्रेसची होती.
पण एकदाही असं झालं नाही की एकच उमेदवार आहे म्हणून निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान घेतलं, पुन्हा लोकांना अर्ज भरायला लावले. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्या कारणासाठी न्यायालयाने या सगळ्यांना फटकारलं, यांचं म्हणणं होतं ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यांच्यावर दडपण आलं, त्यांना आमिष दाखवलं गेलं, 5-5, 10-10 कोटी रुपये वाटण्यात आले. हे सगळं रोजच्या भाषणामध्ये, म्हणजे ठाण्याच्या भाषणात राज ठाकरे बोलले, उद्धव ठाकरे बोलले, मुंबईच्या भाषणात बोलले. पण राज ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी आरोप करून उपयोग नाहीये. ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आणि नंतर मागे घेतला त्यांनी एकतर आरोप करायला हवा होता की माझ्यावर दडपण आणण्यात आलं, मला धमकावण्यात आलं, माझ्या कोणातरी नातेवाईकांना ओलीस धरण्यात आलं, किडनॅप करण्यात आलं. तसं नाही तर त्यांनी सांगायला होतं की हे बघा मला पैसे दिले, पैसे म्हणजे ते सांगू शकत नाही कारण मी पैसे घेतले तर मीच कसं सांगेन मी पैसे घेतले म्हणून. कोणीतरी आरोप करणाऱ्या माणसांनी पुरावे द्यायला हवे होते की बघा यांनी हे पैसे घेतले, हे याचे बँक अकाउंटचे तपशील आहेत, इथे एवढे एवढे कोटी रुपये जमा झाले आणि त्यामुळे यांनी उमेदवारी मागे घेतली. इथे एकाही उमेदवारांनी ज्यांनी अर्ज मागे घेतला त्यांनी हे स्वतःहून सांगितलं नाही की माझ्यावर दबाव आला किंवा मला पैसे दिले गेले. ज्यांनी आरोप केले त्यांच्यापैकीही एकांनी सांगू शकले नाही की कशा प्रकारे पैसे देण्यात आले, बँकेतनं देण्यात आले का कॅशमधनं देण्यात आले का हवालाने देण्यात आले का बिटकॉईननी, कारण आपल्याकडे बिटकॉईनची शेती करणारे अनेक राजकीय नेते आहेत, बिटकॉईनद्वारे पैसे देण्यात आले, हेही सांगू शकले नाहीत. पोलिसात तक्रार दाखल झाली आहे का? पोलिसात कुठलीही तक्रार नाही. पोलिसात तक्रार झाली असेल तर पोलिसांनी काय कारवाई केली, आणि पोलिसांनी जर कारवाई केली नसेल तर न्यायालय निवडणूक याबाबत निकाल देऊ शकत होतं. आणि त्यामुळे न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की यातली एकही गोष्ट झालेली नाहीये. ही गोष्ट झाली असली तरी त्याची चौकशी करण्याचं काम निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने चौकशी करताना जर काही कसूर ठेवला असेल, जर योग्य रीतीने चौकशी केली नसेल, पारदर्शक पद्धतीने चौकशी केली नसेल तर तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकता. पण निवडणूक आयोगाने चौकशी केलेली आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की चौकशी म्हणजे या कोणी जर उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्या उमेदवारांनीच एकट्याने ते सेलिब्रेट करणं, किंवा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असतील, त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा करणं ठीक आहे. पण जोपर्यंत निवडणूक आयोग अधिकृत घोषणा करत नाही, पण अधिकृत घोषणा करणं म्हणजे पुन्हा मतदान करणं नाही. अधिकृत घोषणा करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने तपासलं की त्याच्यावर काही दडपण आणलं गेलं होतं का, कोणी पैसे दिले गेले होते का, तक्रार केली होती का. जेव्हा यातली कुठलीही गोष्ट नाहीये हे लक्षात आलं तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांची निवडणूक वैध ठरवली. आता लक्षात घ्या, पूर्वी जेव्हा बॅलटनी वोटिंग होतं, नोटा कसा काय आला? नोटा अशासाठी आला की जेव्हा बॅलटनी मतदान होतं तेव्हा नागरिकांना अधिकार होता की मी कोरी मतपत्रिका टाकायची आणि एका प्रकारे माझा निषेध व्यक्त करायचा की हे जे चाललेलं आहे ते मला पसंत नाही, यांच्यापैकी एकही उमेदवार माझ्या मत देण्याच्या लायकीचा नाहीये, परंतु मी माझा मतदानाचा मौलिक अधिकार बजावत आहे. मी मतदानापासून पळून जात नाहीये, पण मतदान करताना एकही उमेदवार मला योग्य वाटत नाहीये. जेव्हा EVM आलं तेव्हा तो जो कोरी मतपत्रिका टाकण्याचा जो एक पर्याय मतदाराकडे होता तो निघून गेला, आणि त्यामुळे मग विचार विनिमय करून निवडणूक आयोगाने नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला. आता नोटाचा पर्याय उपलब्ध झाला असला तरी पूर्वी जेव्हा मतपत्रिकेवर मतदान व्हायचं आणि मतदाराला कोरी मतपत्रिका टाकण्याचा ऑप्शन असायचा, पण तेव्हाही जर मतदारसंघातून एकच उमेदवार उभा असेल तर मतदान व्हायचं नाही की तुला त्या उमेदवाराला मतदान करायचं आहे का तुला कोरी मतपत्रिका टाकायची. मतदान व्हायचं नाही. मतदान झाल्याशिवाय बिनविरोध निवड झालेली होती. अनेक जण दाखवतात उद्धव ठाकरेंची निवड विधान परिषदेवरही बिनविरोध झालेली आहे. आता त्याच्यावर कोणी काही दबाव आणला किंवा पैसे दिले उद्धव ठाकरेंनी असं म्हणणार नाही, पण अर्थात ती वेगळी निवडणूक आहे, विधान परिषदेची ही वेगळी निवडणूक आहे. एवढं सगळं स्पष्ट असताना सनद रद्द झालेले अर्धवट वकील त्यांच्या नादी लागून, म्हणजे आतापर्यंत उबाठा त्यांच्या नादी लागले. आपल्याला आठवते ना त्या अंदाज अपना अपनामध्ये सलमान खानचे वडील तो सांगतो की ते सांगतात की हा म्हणे मला बॉलिवूडमध्ये हिरो बनवायचं आमिष देऊन गेला होता, माझ्या वडिलांना पण त्यांनी ठगवलं होतं आणि आता ते कुठल्या तरी पिक्चरच्या गर्दीमध्ये उभे असतात. असे
आंतरराष्ट्रीय वकिलांनी अनेक जणांना असे चित्रपटाच्या गर्दीत उभं केलेलं आहे हिरो बनवतो म्हणून. पण तरी देखील मनसेचे लोक अशा वकिलांवर विश्वास ठेवतात, ही मला वाटतं आश्चर्याची. त्याच्यानंतर बातमी करतात चॅनल, त्याच्यानंतर म्हणे राज ठाकरेंनी वकिलांची, आसिम सरोदेंची चर्चा केली आणि समजून घेतलं काय आहे ते. ही केस तोंडावर पडणार आहे हे सांगायला कायद्याचं कोणतंही ज्ञान नसलेला विद्यार्थीही हे सहज करू शकत होता. पण तरी देखील माध्यमामध्ये चर्चा करवायची, नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग तोंडावर पडलं की न्याय संस्थेच्या नावाने बोटं मोडायची आणि मग बहुतेक सनद रद्द झाली की कसा अन्याय झाला. तसं काही ह्या जर वकील असता तर म्हणे मोठा केसच फिरणार होती. पण मला असं वाटतं हा सगळा निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यातनं काय साध्य होणार आहे मला कल्पना नाही. पण अद्दल मात्र चांगली घडली याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.